नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत मोबाईलवरती घरकुल यादी कशी चेक करायची आणि जो आता 2,10,000 रुपये घरकुलसाठी भेटणार आहे कसा घ्यायचा। तर तुम्हाला पाठीमागच्या वर्षी ते भेटत होतं, म्हणजे आपल्या घरासाठी घर बांधण्यासाठी 1,60,000 रुपये भेटत होतं। आता आपल्याला 2,10,000 रुपयाचा लाभ कसा घ्यायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही पाठीमागे जो कार्यक्रम झाला, केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह, नंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, नंतर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सर्व मुख्यमंत्र्यांच्या यांच्या हस्ते 20 लाख महाराष्ट्राला 20 लाख घरे मिळालेत। तर त्यामध्ये 10 लाख जे लाभार्थी आहेत त्यांच्या अकाउंटवरती पहिला हप्ता सुद्धा जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालीत। आता कोणकोणत्या व्यक्तींना पहिला हप्ता जमा झालाय, कोणकोणत्या व्यक्तीला दुसरा हप्ता सुद्धा यायला जमा झालेत, कोणकोणत्या व्यक्तींनी बांधकाम बांधायला सुद्धा सुरुवात झाली, त्यांच्या सर्व प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवेल। तर तुम्हाला मोबाईलवरती आपल्या घरकुलमध्ये आपल्या ग्रामपंचायतमध्ये नाव आलंय का हे चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय याची संपूर्ण माहिती सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्व जे घरकुल लाभार्थी आहेत, पंतप्रधान घरकुल आवास योजना असेल, नंतर शबरी घरकुल आवास योजना असेल, नंतर ज्या रमाई घरकुल आवास योजना असेल, या सर्व लाभार्थ्यांनी तुम्ही मोबाईलवरती योजना कशी चेक करायची, तुमच्या यादीमध्ये नाव आलंय का कसं पाहायचं हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मोबाईलवरती तुम्हाला जायचं सर्वात पहिला जाऊन तुम्हाला जे गुगल क्रोम आहे, गुगल क्रोम वरती जाऊन तुम्हाला सर्च मारायचं आहे। गुगल क्रोम मध्ये गेला तर तुम्हाला ते तुमची लिंक आहे, ती लिंक तिथं तुम्हाला हे करायचं आहे। पहिला तुम्हाला जे डेस्कटॉप मोड आहे, ते डेस्कटॉप मोडवरती टाकून घ्यायचं मोबाईल, म्हणजे ते कॉम्प्युटर टाईप मध्ये येतं। आता तुम्ही टाकून घेतला, मी ऑलरेडी टाकून घेतलं होतं। आता तुम्हाला तिथं गुगलमध्ये सर्च मारायचं आहे, NICE जी लिंक असते त्याच्यावरती तुम्ही सर्च मारायचं आहे, जी PMYG आहे NIC, त्याच्यावरती क्लिक केला तर तुम्हाला लगेच लिंक येते। त्याच्यावरती जी सर्वात पहिली लिंक येते त्याच्यावरती तुम्ही जाऊन लिंक सुद्धा क्लिक करू शकता। तर तुम्हाला जी घरकुलची यादी असते ती त्याची सर्वात पहिली लिंक असते, त्याच्यावर तुम्हाला तिथं जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला जी लिंक आलेलं असतं, लिंक गेल्यानंतर तुम्हाला दुसरं तुम्हाला वर हे दिसतंय अबाउट US। अबाउट म्हणजे त्यात तुम्हाला 2-3 ऑप्शन असते, रिपोर्ट असते, डाटा एंट्री असते, नंतर तुमचा F2 चेकिंग असते, वेगवेगळे ऑप्शन असतात। त्यामध्ये तुम्हाला जे रिपोर्ट आहे, रिपोर्ट वरती क्लिक करायचं आहे। रिपोर्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे तिथं सुद्धा ऑप्शन येत असतात, म्हणजे यादी, नंतर पैसे कोणाकोणाचे किती आहेत याच्याबद्दल सर्व माहिती आलेली असते। पण तुम्हाला तिथं खाली स्क्रोल करत जायचं, स्क्रोल करत गेल्यानंतर जो लास्टचा ऑप्शन आहे, लास्टच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं वरती जायचंय। वरती गेल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा जे आपलं राज्य आहे, राज्य सिलेक्ट करायचं आहे। आता आसाम आहे, बिहार आहे, चंदीगड आहे, गोवा आहे। आता तुम्ही वर ढकल जायचं। आता तिथं आपल्याला महाराष्ट्र राज्य दिसते, त्या महाराष्ट्र राज्याच्या ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला ते क्लिक आल्यानंतर तुम्हाला कोणत्या सालातील यादी चेक करायची आहे त्याच्यावरती तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे। आता कोणकोणत्या, आता 2016 आहे, 17 आहे, आता आपण 2024-25 यादी चेक करायची ती क्लिक करून घेऊया। आता तुम्हाला ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला, आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता, तर कोणत्या जिल्हा, अकोला आहे आपलं, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी बुलढाणा असेल, चंद्रपूर असेल, नंतर जळगाव असेल, जालना असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, असे वेगवेगळे जिल्हे दिले असतात। आपण तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा। सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला तालुका, आता जिल्ह्यामध्ये 7-8 तालुके असतात, तर मग आता कोणत्या तालुक्यामध्ये तो तालुका सिलेक्ट करून घ्यायचा। तालुका सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला, आता तुम्ही कोणत्या गावामध्ये राहता ते गाव सुद्धा तुम्हाला तिथं सिलेक्ट करून घ्यायचं। वेगवेगळे तुमच्या तालुक्यात किती गावे असतात, सर्व गावे त्याच्यामध्ये आलेले असतात। आता म्हणजे वेगवेगळे, आता जवळजवळ किती गावं, म्हणजे तुम्हाला माहित आहे तालुक्यामध्ये गावाची किती संख्या असते, याची संपूर्ण संख्या त्याच्यामध्ये दिलेली असते। आता तुम्हाला तुमचं गाव कोणतं आहे, तिथं कुठे राहताय आणि तुमची ग्रामपंचायत कुठे आहे त्याच्यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे एक कॅप्चा आलेला असतोय। नंतर तुम्हाला दुसरं तुम्ही वेगवेगळ्या योजना असतात, त्या म्हणजे तुम्ही पंतप्रधान आवास योजना असेल, नंतर शबरी आवास योजना असेल, त्यापैकी तुम्हाला एकावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरा ऑप्शन येतो, तो म्हणजे तुम्हाला कॅप्चा दिलेला जातो, तिथं कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुमचं तिथं तुम्हाला नाव दिसतंय। आता तुम्ही पाहिलं असेल यादीमध्ये नाव कसं आलं, काय आलं। आता तुम्हाला जे 2,10,000 रुपयाचा लाभ कसा घ्यायचा याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। तुम्ही पाहिलं असेल 20 लाख घरे मंजूर झालेत आणि 20 लाख घरापैकी आता ज्या लोकांना, अनेक लोकांचे मेसेज येत आहेत की आमच्या अकाउंटवरती पहिला सुद्धा हप्ता जमा झालेला नाही, आमचं नाव सुद्धा यादीमध्ये आलेलं नाही, या लोकांनी काय करायचं, तर काळजी करण्याचं कारण नाही। कारण काय की जे पहिल्या टप्प्यामध्ये 2011-12चा सर्व्हे झाला होता
त्या सर्व्हेमध्ये ज्यांची ज्यांची नावे होते म्हणजे क्रमांक ड अ ब क ड म्हणजे असे वर्ग करण्यात आलेत. म्हणजे क्रमांक ड क ज्या वर्ग जे लोक लाभार्थी आहेत त्या लोकांच्या नावावरती पहिला हप्ता मंजूर झाले आणि दुसरा हप्ता सुद्धा ज्या ज्या लोकांना लाभ भेटलेला नाही त्या लोकांचा 10 लाख घरे दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा मंजूर होणार आहेत आणि त्याचा पहिला हप्ता सुद्धा लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. काळजी करायचं कोणतेही कारण नाही. तर तुम्हाला आता 2,10,000 रुपये कसे भेटणार? तर 1,60,000 रुपये तर तुम्ही मागच्या वर्षामध्ये बघितलं असेल. तर आता आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल 2,10,000 रुपये म्हणजे कशा कशाचे नेमके भेटतात. तर आपण ह्यामध्ये पाहून घेऊया. तर तुम्हाला सुरुवातीला पहिलं भेटतं म्हणजे 1,20,000 तुम्हाला घर बांधण्यासाठी भेटतं. दुसरं पाहायला गेलं तर जे 28,000 रुपये आहेत ते आपल्याला ग्रामविकास मंत्रालयातर्फे मिळतं. ते म्हणजे आपलं जे नरेगा कार्ड आहे, ज्या तुमच्याकडे जे जॉब कार्ड असतं म्हणजे जे मजुरी असते मजुरी करण्यासाठी तुम्हाला त्याचे 28,000 रुपये भेटतात. नंतर आपल्याला जे स्वच्छता विभागाकडून जे भारतीय स्वच्छता विभाग आहे त्यांच्याकडून आपल्याला शौचालय बांधण्यासाठी ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत आपल्याला त्याचे 12,000 रुपये भेटतात. दुसरं पाहायला गेलं तर आत्ताच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेत ज्या ज्या लोकांना जे घरकुल लाभार्थी आहेत, जे रमाई घरकुल योजना असेल, नंतर दुसरं पाहायला गेलं तर शबरी घरकुल योजना असेल, नंतर आपलं जे पंतप्रधान आवास योजना असेल, मोदी आवास योजना असेल, या सर्व लाभार्थ्यांना लाईट मोफत दिली जाणार आहे. म्हणजे त्यावर तुम्हाला काय करावं लागणार आहे तर तुमच्या घरावरती जे सोलर आहे ते सोलर बसवण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र सरकार अनुदान देणार आहे. तर ते अनुदान किती देणार आहे तर तुम्हाला 60,000 रुपये भेटणार आहे. त्यामध्ये वरचे सोलरचे पॅनल असतील, नंतर बॅटरीचा खर्च असेल, म्हणजे आपल्याला 60,000 पर्यंत खर्च येतो आणि आपल्याला ती लाईट आपल्याला फ्री भेटणार आहे. म्हणजे याची टोटल आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 2,18,000 पर्यंत लागतात. तर अनेक लोकांना घरकुलचा लाभ घ्यायचा आहे. आता कागदपत्रे काय काय लागतात हे सुद्धा आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला पहिलं डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे तुमचं ओळखपत्र जाणून घेण्यासाठी आधार कार्ड. आधार कार्ड नसेल तर तुम्हाला पॅन कार्ड असेल, नंतर वोटिंग कार्ड मतदान कार्ड असेल, या तिन्हीपैकी एक डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. तर दुसरं पाहिलं तुमचा ऍड्रेस पडताळणीसाठी ते लागतं म्हणजे तुमचं रेशन कार्ड. रेशन कार्ड सुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे. दुसरं पाहायला गेलं तर दुसरा डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे तुमचं उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला सुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे. तर तुमचं दुसरं पाहायला गेलं तर आपलं बँक पासबुक. आता जे आपल्या घरकुलचे हप्ते तुमच्या अकाउंटवर जमा होण्यासाठी बँक पासबुक सुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे. तर दुसरं महत्वाची गोष्ट लागते ते म्हणजे अनेक लोकांना प्रश्न पडला असेल मी सुद्धा या घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतो का? त्यासाठी तुम्हाला अटी आणि नियम कोणकोणते घालून दिलेले आहेत ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात पहिली अट आहे ते म्हणजे कोणताही घरकुल योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती हा भारतीय असावा. तर दुसरी अट आहे ते म्हणजे त्याचं महिन्याचं उत्पन्न हे 10,000 पेक्षा कमी असावं. ज्या ज्या लोकांचं उत्पन्न हे 10,000 पेक्षा कमी, नंतर ज्याच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा लोकांनाच घरकुल योजनेचा लाभ घेतात. तर अनेक लोक टॅक्स भरतायत ज्यांच्याकडे 4 चाकी गाड्या, अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर दुसरं पाहायला गेलं तर दुसरा अट आहे ते म्हणजे तुम्ही जे आता घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर यांनी कुठल्याही याच्या अगोदर ज्या घरकुल योजनेत पंतप्रधान आवास योजना असेल, नंतर रमाई घरकुल आवास योजना असेल, मोदी आवास योजना असेल, या योजनेचा कोणताही लाभ घेतलेला व्यक्ती नसावा. तर मित्रांनो हे झाले अटी आणि नियम. तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली? ही माहिती आवडली असल्यास जास्तीत जास्त आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती दुसऱ्या लोकांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. अनेक लोकांना घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे पण यांना अद्याप माहिती नाही, अशा लोकांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.